रील वाला भाई अजित बूम जरा साइडला घे. अजित बूम साइडला घे. आणि थेट सभापती शिक्षण समितीचं हा ग्राफ ही एकंदर या सर्वप्रथम मला शिक्षण मंडळ सभापतीपदी आज जी माझी बिनविरोध निवड झाली त्यासाठी मी महायुतीच्या सर्व नेत्यांचे आभार मानतो. विशेषतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमचे मार्गदर्शक प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, तसेच आमचे सर्वांचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, या सर्वांच्या आशीर्वादाने आज मला पहिल्यांदाच मी नगरसेवक झालो आणि मी सभापती शिक्षण मंडळ समितीमध्ये माझी निवड झाली. या सर्वांच्या आशीर्वादानेच हे जे काय आहे ते शक्य झालं. त्यामुळे मी या सर्वांचे आभार मानतो आणि माझे सहकारी सर्व नगरसेवक आणि महापालिकेतील सगळे आमचे सदस्य त्यांचे आभार मानतो. माझा तोच प्रश्न आहे, नवमिलन झालं भाजप आणि शिवसेनेचं, यामुळे ही निवडणूक विरोध झाली आहे का? तुम्ही किती म्हणत असलं की निवडणुकीमध्ये आम्ही एकत्र होतो, तिथं नव्हतं हे स्पष्ट आहे. हे बघा, तुम्ही जे काय म्हणताय, आम्ही महानगरपालिका निवडणूक ही महायुतीतच लढलो. आमचे सर्व सदस्य हे महायुतीतून निवडून आलो आणि आता जे आमचे मल्लेशजी शेट्टी साहेब आणि जाधव मॅडम यांचे तिन्ही सभापती आम्ही वाटून घेतले. त्याप्रमाणे हे महायुतीचेच आमचे सभापती झालेले आहेत. कोणी आम्हाला समोर विरोधकच नव्हता. त्यामुळे महायुतीचेच सभापती तिन्ही ज्या समित्या आहेत त्याच्यावर झालेले आहेत. यांचा आभार मानून त्याचबरोबर आता श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने मी तिसऱ्यांदा सभापती झालो. काय विजन आहे सत्तेच्या चाव्या करू आता? हो, सध्या कल्याण डोंबिवलीमध्ये असं काय निधी जो आहे योग्य वापर होईल. सर्वात पहिले खुर्चीवर बसल्यानंतर पदभार झाल्यानंतर मी पहिल्या अगोदर मी परिस्थिती पाहिजे, महापालिकेची परिस्थिती कशी आहे, डब खायला आली का व्यवस्थित आहे, त्यानंतर मी तुम्हाला बरीच वर्ष की राजे या काळामध्ये ताळमेळ नव्हतं किंवा अकाउंटेबिलिटी नव्हती, त्यामुळे कुठेतरी चॅलेंज वाटतंय स्थायी समितीसोबत समाधान आहे. नाही, चॅलेंज मिळेल काय नाही. 6 वर्षानंतर पहिल्यांदा सभापती बसते, त्या चॅलेंज आम्ही व्यवस्थित मी हाताळणार आहे. जसं की राजवटीमध्ये झालेली कामं मी नक्कीच घेणार, त्यांनी ऑडिट करून घेणार. जेवढे पण मला वाटतं 23, 24, 25, 26ची ऑडिट बाकी आहे, व्यवस्थित करून घेऊ आम्ही. निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना वेगळी होती, आता इथं मनोमिलन झाले त्यामुळे निवडणूक वेगळ्या कुठं होते, आम्ही एकत्रच होतो, एकत्रच लढलोय मी.
एकत्र लढलं, आम्ही एकत्र कामं करणार आहे. या निवडणुकीत जे चित्र होतं तसं का आम्ही तसं काय बोलू शकत नाही. चित्र आमच्या पॅनलला व्यवस्थित होतं सर्व. बिनविरोध त्याच्यामुळे झालंय का? नाही बिनवर आम्ही समोर पक्षात नाही तर आमची युतीच आहे. समोरचं उभाटा हा पक्षात नाही आहे तिथं. एक सदस्य आहे फक्त त्यांचं. बाकी आमचं मनसे शिवसेना BJP युतीच आहे. अभिजित,